गाईज स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की मी मुंबईची सिरीज चालू केली आहे, तर संध्याकाळचा व्ह्यू बघण्यासाठी मी आलो गेटवे ऑफ इंडियामध्ये. हे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल, पूर्ण गेटवे ऑफ इंडियाचा परिसर आहे आणि इकडे आहे ताज हॉटेल. सो मी तुम्हाला याचा व्ह्यू वगैरे दाखवणार. तोपर्यंत बघा, आज वीकेंड आहे, म्हणजे सॅटर्डे आहे आज. सो इथं गर्दी पण खूप आहे, मी तुम्हाला दाखवतो मी एक. हे बघा, तुम्ही गर्दी बघू शकता. आज वीकेंड आहे असल्यामुळे खूप गर्दी आहे. सो इतकं काही नाही. आणि हे आहे इंडिया गेट. मी तुम्हाला दुरून पण व्ह्यू दाखवणार. सॉरी, इंडिया गेट नाही, गेटवे ऑफ इंडिया आहे. मी तुम्हाला याचा दुरून व्ह्यू दाखवणार. बघा, पाऊस येऊन राहिला. म्हणजे इथं आणि मुंबईची एक खासियत आहे की इथे 5 मिनटात एवढ्या जोरात पाऊस येतो आणि लगेच पाऊस चालला जातो. म्हणजे हे एक खासियत आहे याची. इतका पाऊस येतो 5 मिनटात की खूपच. आणि हे बघा, तुम्हाला हे दिसत असेल, हे आहे ओबरॉय हॉटेल आणि हे आहे आपलं ताज हॉटेल. भारताची शान आपली, जे दोराबजी टाटा यांनी बांधलेलं आहे. बघू शकता तुम्ही, किती सुंदर दिसतं आहे नाईट व्ह्यू. हा खूपच छान. आणि इकडे आहे पूर्ण समुद्र. आणि हे दुरून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, खूपच छान आहे. म्हणजे आर्किटेक्ट तर ब्रिटिशांनी खूप चांगले बांधलं आहे, पण ब्रिटिशांपेक्षा आपल्या इंडियन लोकांनी बांधलेला त्याहून खूपच सुंदर. बघू शकता किती छान दिसून राहिलेला. आणि लोकांची गर्दी पहा इकडे किती आहे. तर हा आहे बाजूचा व्ह्यू त्याचा. आणि हे जे बिल्डिंग दिसून राहिली तुम्हाला, हे आहे डॉकयार्डची बिल्डिंग. म्हणजे इथे पूर्ण शिप्स वगैरेचं काम चालतं. पुन्हा एकदा बघा, मला तर खूप बघूशा वाटतं इथं. इतकाच सुंदर व्ह्यू येऊन राहिला याचा. तर गाईज लगेच पहा, आत्ताच पाऊस नव्हता, व्हिडिओ बनवत होतो मी इथं, आणि आत्ताच इतका जोरात पाऊस लागला खूपच. बाजार मी छत्री घेऊन आला होता. खूप जोरात पाऊस येत आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, किती जोरात पाऊस लागला. आत्ताच मी तुम्हाला दाखवला व्ह्यू, काहीच पाऊस नव्हता. आणि आता बघा किती जोराचा पाऊस येऊन राहिला ना. म्हणजे इथं पाऊस येतो तर असा येतो की म्हणजे मोठ्या मोठ्या थेंबाचा, आणि नाही तर मग 5 मिनटात चालला जातो. सो असा आहे मुंबईचा. आणि हा ताज हॉटेल, ताज हॉटेलच्या बिलकुल बाजूलाच इथे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. बघू शकता तुम्ही. आता क्लिअर नसेल दिसत तुम्हाला, कारण की पाऊस खूप येऊन राहिलेला आहे. बघा, पाऊस दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित. आणि आता बघा गाईस, तुम्ही बघू शकता इंडियन कुठं पण जुगाड करतात पहा. तुम्हाला दिसत आहे का? ते तिथं हिस्ट्री लिहून आहे त्या इंडिया गेटची. आणि बघा तिथं पूर्ण फॅमिलीज घुसून आहे पावसापासून वाचण्यासाठी. अरे पावसाचा असा येऊन राहिला आहे. इंडिया इज नॉट फॉर बिगनर. बघा, आणि हा आपला तिथे सुंदर व्ह्यू आहे गेटवे ऑफ इंडियाचा. छत्री आली मधामध्ये. जो ब्रिटिश 7वे एडवर्ड होते, त्यांनी जेव्हा भारतामध्ये आले होते, म्हणजे मुंबईमध्ये फर्स्ट आले होते, त्यांच्या स्वागतासाठी हे बांधण्यात आलेलं होतं. सो इतकं छान आहे. आधी इथं लाईट वगैरे नव्हते, आत्ता इथं लाईट वगैरे लावलं. म्हणजे हे जे लाईट आहेत, या लाईटाचा प्रकाश इकडे पडून राहिला, जे की आत्ता मी तुम्हाला दाखवलं. इथं पाऊस खूप येऊन राहिलेला आहे, म्हणून मी व्हिडिओ तर बरोबर बनवू नाही शकत, पण जेवढं मी दाखवू शकतो तुम्हाला बघा. आत्ताच पाऊस येत होता आणि आत्ताच पाऊस कमी झाला पहा. आत्ता कमी झाला होता ना, अजून लागला. ढगं पहा किती काळी आहे. म्हणजे तिकडे पाऊस जिथं पडला तिथंच पाऊस पडता इथं, पण जाईल शाळेत, कारण की आता कमी झाला. बघू शकता तुम्ही. किती घाण दिवस राहिले फवारे पावसाचे. बघा, पाऊस येऊन राहिला आत्ताच. तुम्हाला खूप पाऊस दिसला होता ना, चांदणी बघा दिसून राहिली का तुम्हाला? ही चांदणी गेला बघा पाऊस. बघा मुंबईमध्ये आत्ताच पाऊस येत होता ना, आत्ताच पाऊस गेला. व्ह्यू बघा किती सुंदर दिसत आहे. वरती बघा आभाळ, आणि हे माझ्या मागे इंडिया गेट.
हे बघा गाईज, तुम्ही पाण्याची पातळी पाहू शकता किती वाढली आहे, पावसाळा आहे म्हणून. मागे आम्ही आलो होतो तेव्हा एलिफंटा केव्स गेलो होतो. एलिफंटा केव्स तिकडे आहे, तिकडे जावं लागतं, तिकडे लाईट वगैरे आहेत ना, तिकडे जावं लागतं एलिफंटा केव्ससाठी. आणि हाच एक रस्ता आहे, म्हणजे इथे बोट्स वगैरे लागून राहतात. इथे खूप सारे बोट्स वगैरे असतात, पण ते पावसाळ्यात नाही राहत, पावसाळ्यात पूर्ण बंद असते कारण की पाण्याचा वेग खूप जास्त असतो. तर सो इथूनच जातात सर्वजण आणि आम्ही पण इथूनच गेलो होतो. तर इथून 45 मिनिट्स वगैरे आपल्याला बोटनं जावं लागते तिकडे. मग एलिफंटा केव्ज आहे, ते समुद्राच्या मधोमध्येच असल्यासारखे आहे. आणि रिसेंटली इथे आपल्याला सर्वांना माहीत असेल स्पायडरमॅन पण आला होता, तेव्हा इथे खूप भीड वगैरे होती, आपण रील्समध्ये वगैरे बघितलेच असेल. सो असं आहे, बघू शकता तुम्ही. तर गाईज, आता खूप वेळ झाला मी इथं येऊन. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत